नमस्ते मित्रांनो. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका पुस्तकाबद्दल आणि ते पुस्तक ऐतिहासिक आहे. त्याच्यामध्ये इतिहासाचं संशोधन आहे. त्याच्यामध्ये अनेक अ, शौर्यगाथा आहे आणि चरित्रात्मक ते असं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे आपण शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे आणि हे पुस्तक आहे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेलं आणि जयसिंगराव पवार यांचं नुकतंच निधन झालं. त्यानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि जयसिंगराव पवार हे इतिहास संशोधक आहेत, लेखक आहेत. त्यांनी अनेक संशोधनं करून तर इतिहासाची सत्य अशी मांडणी त्यांनी केली आणि खरा शिवछत्रपतींचा जो काही इतिहास आहे तो आपल्यासमोर या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे. तर त्यांची पुस्तकं जी आहेत ही आपण सर्वांनी वाचायला हवीत. कारण जोपर्यंत आपण वाचन करत नाही तोपर्यंत खरा-खुरा इतिहास काय होता हे आपल्याला समजणार नाही. हा इतिहास अनेक वर्ष आपल्यापासून अ, लपवला गेला आणि खरं तर छत्रपती महाराज हे अनेक युद्धांच्या पलीकडे किंवा अफझल खान वध यांच्या पलीकडे जाऊन ते अतिशय कुशल असे नेतृत्व करणारे राजे होते आणि त्यांची लोकशाहीचा पाया रचलेले ते राजा होते. त्यांनी धर्मनिरपेक्ष होते. हे आजचं खरं तर आधुनिक मूल्य आहे धर्मनिरपेक्षता. पण ते त्यावेळी त्यांनी आपल्या राज्यामध्ये राबवलं होतं. तर अतिशय सुंदर अशी माहिती या पुस्तकामध्ये मला डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेली आहे आणि ती मला मिळाली. तर हे पुस्तक मी तुम्हाला रेकमेंड करतो की तुम्ही ते नक्की वाचायला हवं. हे पुस्तक जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही कार्यकाल होता, त्या कार्यकालावरती प्रकाश टाकतं आणि त्यांची अनेक पैलू आपल्यासमोर मांडतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला अ, माहीत नाही असं होऊच शकत नाही. पण त्यांच्याविषयी आपल्याला माहिती कमी असते. आपल्याला थोडी-थोडी माहिती असते. पण सर्व काही माहिती असेल तर त्यांना आपण वाचायला हवं. हे या पुस्तकामध्ये आहे. शिवचरित्रामध्ये अनेक अशा गोष्टी येतात, की छत्रपती शिवाजी महाराजांचा अ, त्यांचं स्वराज्य कसं होतं, त्यांनी कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती केली, त्यांनी आपल्या रयतेची काळजी कशी घेतली, ते रयतेची काळजीवाहू असे राजे होते. त्यांनी अनेक आज्ञापत्र आणि कायदेमंडळ स्थापन करून आपल्या रयतेसाठी कशाप्रकारे अनेक कायदे तयार केलेले होते. असा रयतेची काळजी घेणारा काळजीवाहू असा राजा म्हणजे शिवछत्रपती राजा आणि त्याचबरोबर स्वराज्य निर्मिती त्यांनी केली आणि आरमार आरमार ही अत्यंत अशी शिवछत्रपतींच्या कार्यकाळातली गोष्ट आहे. त्या काळी ज्याच्याकडे अश्वबल होतं, ज्याच्याकडे पायदळ होतं, त्याचीच भूमी असं समजलं जायचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमीवरती तर स्वराज्य स्थापन केलेलंच होतं आणि आपला अ, व्याप वाढवलेला होता स्वराज्याचा. पण त्यांना समुद्रावरतीही आपली हुकूमत गाजवायची होती आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती, की त्यावेळेचे मुघल जे होते, ते त्यांचंही राज्य समुद्रावरती नव्हतं. उलट त्यांना जर हजला जायचं असेल, तर त्यांना काही कर, जकात त्यावेळच्या पोर्तुगीजांना, इंग्रजांना द्यावा लागायचा आणि त्यांना तिकडे मक्केला त्यांच्या प्रार्थना स्थळाकडे त्यांना बोटीतून तेव्हा प्रवास करू दिला जायचा. पण छत्रपती शिवाजी महाराज हे आधुनिक विचारांचे होते आणि त्यावेळी समुद्र पर्यटन निषिद्ध मानलं जात होतं. त्यावेळच्या धर्माने मांडलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज त्याला नमले नाहीत आणि त्यांनी आधुनिक असा विचार मांडला आणि आपल्या सर्व सहकारी सोबती यांना घेऊन त्यांनी पोर्तुगीजांशी हातमिळवणी केली आणि त्यांच्याकडून जे काही अ, कला होती आरमार स्थापन करण्याची ती शिकून घेतली आणि आपल्या आरमारामध्ये जवळपास 700 असे जहाजं त्यांनी बांधली आणि अनेक त्याच्यातून त्यांनी अ, व्यापार आपला वाढवला आणि शिवछत्रपतींनी केवळ व्यापारच वाढवला नाही तर आपली जहाजं त्याच्यातून त्यांनी अ, मोहीम सुद्धा काढली आणि काही प्रदेशही जिंकून घेतला. तर असे छत्रपती शिवाजी महाराज यांना आरमाराचं जनक म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं हे हे पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक कायदेही तयार केले, कायदेमंडळ स्थापन केलं. रयतेची
काळजी घेण्यासाठी रयतेला कुठलाही त्रास होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. तर असं अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक आहे. हे तुम्ही नक्की वाचायला पाहिजे. कारण याच्यातून अनेक अशी उकल आपल्याला इतिहासाची होते. याच्या अ, मागे जी लिहिलेली आहे माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यात शिवचरित्र आपल्याला कशाप्रकारे मार्गदर्शक होऊ शकतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे काय? त्याचा स्वराज्याचा अर्थ काय? हे आपल्याला समजतं आणि आज आपला इतिहास समजून घेऊन आज आपण आजच्या काळामध्ये कशा पद्धतीने छत्रपतींचा आदर्श घेऊन समाजामध्ये आपण कोणकोणत्या नवीन गोष्टी करू शकतो. तर हे छान असं लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन हे तुम्ही वाचा आणि त्याचबरोबर डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं खूप काही साहित्य आहे, तर तेही आपण वाचायला हवं आणि नक्कीच आपल्यामध्ये बदल करायला हवेत. तर हे पुस्तक तुम्ही वाचायला हवं. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अ, नक्की लाईक करा. आवडला असेल तर तुम्ही शेअर आणि कमेंट करा आणि ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.